नमस्कार. नमस्कार. मी सुमन महाजन. आपण पाहत आहात 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. हा चॅनल आपल्याला 50-60 वर्षापूर्वींच्या लोकांच्या काही अनुभवांच्या किंवा काही किस्से त्यांच्या आयुष्यात घडलेले असतील अशा काही वेगवेगळ्या गप्पा करणार आहेत. ह्या गप्पा करताना आपल्याला काही ना काही शिकायला पण मिळेल, मजा येणार आहे. लोकांचे वेगवेगळे अनुभव ऐकून आपल्याला एक वेगळाच आनंद मिळणार आहे. हे आपण बघा, आज आपल्या बरोबर आहेत सौ गजेंद्र गडकर. ह्यांचं वय खूप आहे पण त्या दिसतात खूप यंग. तर आज त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचं आयुष्य सुरुवातीचं, जन्मापासूनचं, त्यांना त्यांच्या सिनियर्सनी घरातल्या मी सांगितलेल्या काही गप्पा हे पण ऐकायला मिळणार आहे. नमस्कार वहिनी. नमस्कार. कशा आहात? ठीक आहे. ठीक आहात. अच्छा. तुम्ही आता कुठे राहता? आम्ही ठाण्याला राहतो. अच्छा. आणि किती वर्ष झाली तुम्हाला ठाण्यात? ठाण्याला जवळजवळ आता ठाण्याला 30-35 वर्ष. बरं बरं. आणि तुमचा जन्म कुठचा? जन्म विजापूर, कर्नाटक. बरं. कर्नाटकातून तुम्ही पुण्या मुंबईला आलात? हां. बरं बरं. आणि किती सालचा जन्म तुमचा? माझं 45 सालचं, 1945. 1945 सालचा. तेव्हाचं तुम्हाला काही आठवत आहे का? किंवा तुम्हाला तुमच्या घरच्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी काही सांगितलेल्या काही किस्से आठवत आहेत का? बरेच तसे किस्से आठवतात मला. आमच्या घरात म्हणजे असे मोठ्या फॅमिली होत्या सगळे. एक तर माझा जन्म झाला की मी आजी आजोबांकडेच वाढले. म्हणजे तिथे माझ्या आईला नाही गेला? नाही. माझ्या आईला परत दुसरी मुलगी झाली की मग आजी आजोबा म्हणाले तुला लहान मुलांना 2-2 सांभाळायचं होतं, इथंच राहू दे. आणि खूप लाडात वाढले, त्यामुळे मी आजी आजोबांकडे म्हणून. बरं. म्हणजे आजोबांकडे राहण्याचा तुम्हाला खूप फायदा मिळाला. झाले. अगदी लाडात वाढले. बरोबर आहे. मग तिकडचं काही की तुमच्या आजोबांनी तुम्हाला एखादं सांगितलेलं किंवा आईने एखादं सांगितलेलं काही आठवत आहे का? होते ना. तेव्हा घरात फॅमिलीच मोठी होती, खूप लोक असायची. माझी मावशी म्हणा, मामा, 2 मामा होते. आणि कर्नाटकात तर मामालाच द्यायचं तेव्हा पद्धत होते. मुलगी झाली की मामाला द्यायचं असं. आणि तेव्हा आजोबांचे मावशी वगैरे पण होते तिथं. बालविधवा होते एक मावशी. आजोबांच्या आई तरी त्या विधवा होत्या, पण मुलं झाल्यानंतर. किती वयात त्या बालविधवा झाल्या? मला आता 8-10 वर्षाचे असताना म्हणून ऐकलेलं आहे मी तसं. लग्न 8-10 वर्षाचे असताना लग्न झालं आणि लगेच त्यांना काही समजायचं ते झालं. आणि तेव्हाच त्यांचा केस ओपन केलं सगळं. केस ओपन करून? हो हो. लाल साडी नेसून. बरं. किती लहान मुलगी होती, त्यांना खेळायला पण जाऊ देत नव्हतं. का खरं? नाही, ते पद्धतच नव्हती. विधवा झाली बायका, बाई म्हटलं की झालं. आणि खूप कडक शिस्त. एक वेळ जेवायला घालणार त्यांना, त्या सुख काही त्यांना नाही. केस तरी काढलेले, त्यामुळे त्यांना गजरा घालायचं गाजी किती हौस आले तरी काही नाही. खूप कष्ट असायचे तेव्हाच्या विधवाच्या बायकांना. या गोष्टी ऐकलेल्या होत्या पण तुम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. प्रत्यक्ष पाहिलेले. ते केस म्हणजे केस वाढले की कापायला घेऊन ते नामी आले की रडायचे, ओरडायचे. खूप तेव्हा हाल होते. पण मग त्यांना परत दुसरं लग्न करायला नाही द्यायचे? कसले, शक्य नाही. विचारही नसायचे तेव्हा. त्यांचं आस्ती वगैरे कसं हडप करू ह्या याच्यातच बाकीचे लोक असायचे सासरचे. पण लग्न करण्याचं प्लॅन नाही, प्रश्नच येत नाही. आणि मग तिथे तुम्ही किती वर्ष राहिला? विजापुरात. लग्न होईपर्यंत माझे आजोबा म्हणत आणि लग्न करूनच लवकर 15 वर्षाचं लग्न झालं माझं अगदी. बरं. तेव्हा माझे वडील म्हणत होते अजून खूप लहान आहेत त्या, इतक्यात नको. सासरे म्हणाले आमच्या दोघांमध्ये व्हायचं आहे 8-9 वर्षाचं अंतर आहे. बरं. नाही, मग त्याला नोकरी लागली आहे. 24 वर्षाचे होते ते तेव्हा. आम्ही लग्न करून, तुम्ही नका करू आम्हीच करून घेतो. त्यांनीच लग्न करून घेतले. विजापूरमध्येच लग्न झालं. म्हणजे तुमच्या आजोबांनीच तुमचं लग्न ठरवलं? हो. आणि मला खरं म्हणजे लग्न विग्न काय करायचं तर आपल्याला एवढं दागिने घेतात, साडी घेतात, ह्याच्यातच आनंदी होता. आणि लग्न झाले की मग दुसरीकडे जायचा प्रश्नच नाही ना, परत तिकडेच. आणि हे तेव्हा महाराष्ट्रात होते नोकरीला.
बरं. पण मग कर्नाटकातच सासर होतं. सासर होतं. मे मध्ये लग्न झालं हां. आणि जून पासून हे म्हणाले अजून ती खूप लहान आहे, जरा शाळा पुढे मॅट्रिक पूर्ण होऊ दे, म्हणून 11वी पासून मी परत पुरडे तिकडेच राहिले. म्हणजे मग स्थळं वगैरे सगळी आजोबांनीच बघितलं तुमच्यासाठी? स्थळ बघायचा प्रश्नच नाही ना, मुलालाच करून घेतलं ना. अच्छा, तुमच्या मामाशीच तुमचं लग्न झालं? मामाशीच झालंय. बरं बरं. त्यामुळे प्रश्नच नाही तेव्हा. हो, हो, कर्नाटकात अजूनही देतात, हो. मामा असले की मामाला देतात. हो, ऐकलंय मी पण. हो हो हो. तसं लग्न. बरं. आणि मग लग्नानंतर तुम्ही तिकडे किती वर्ष राहिला? मग 1 वर्ष मी पुढे मॅट्रिक झालं माझ्या तिकडे. हां. मग हे कोपरगावला होते, तिकडून गेले, तिकडे गेलो मी. बरं. म्हणजे तुमचे मिस्टर कोपरगावला राहत होते आणि तुम्ही कर्नाटकात होता? हो, 1 वर्ष तसंच काढलं मी. मॅट्रिकला मी कर्नाटकातच गेले ना. अच्छा. लग्नानंतर मग कोपरगावला गेलो, मग बदली होऊन चंद्रपूरला गेलो तिकडे. बरं. हां. पण मग कोपरगावला जास्ती राहिला नाही? नाही, अगदी थोडेच महिने राहिले. अच्छा अच्छा. आणि मग चंद्रपूरला किती वर्ष होता? 3-4 वर्ष होते चंद्रपूरला. बरं. तिकडचं काही सांगू शकाल का? हो हो, तिकडे मजा येते. मग मी तिथं जायचं मला मराठी बिलकुल येत नव्हतं. तिथे गेल्यानंतरच म्हणजे कर्नाटकातच शिक्षण कन्नडमध्येच, त्यामुळे काहीच येत नव्हतं ना. मग तिथं किटी पार्टी सुरू झाली सगळे, आणि मुली पण 2 मुली झाली, त्यामुळे लोकांमध्ये मिसळायला लागले मी. मग मला मराठी यायला लागले, त्यामुळे आता खूप छान बोलता मराठी तुम्ही. बोलते. थोडं कानडी हे कळतं तेवढं. तेव्हाच बायकांचंही जरा म्हणजे सांगायचं तर आमची किटी पार्टीत सगळे प्रकारचे होते, म्हणजे एकदम मॉडर्न म्हणतात तशाही होत्या आणि थोडं घरचे अगदी घरगुती असतात. मग त्यातलं आम्ही घरातच व्हायचे किटी पार्टी सगळे, पण त्यातलं एक सिव्हिल सर्जनची बायको होती. ती म्हणाली मी नाही, हॉटेलमध्ये देते पार्टी, आपण हॉटेलमध्ये जाऊ. बापरे, इतकी चर्चा झाली, बाहेर जायचं का नाही जायचं हॉटेलमध्ये. सगळे आम्ही भेटून मग बोलायचे फिरायचे, नाही जायचं. शेवटी 4-5 जणीच तयार झाले हॉटेलमध्ये जायला पार्टी. तुमच्या किटी पार्टीमध्ये मेंबर्स किती होते? 15 ते 20 लोक. 15 ते 20 लोक. पण बाकीच्या यायला तयार नाही झाले. का? घरात पुरुषांचा विरोध असायच, मिस्टरांचं सासू सासरे एकत्र कुटुंब पण असायचे ना बरेचसे तेव्हा. आणि आमचे 4-5 लोकांचे थोडं तसं मॉडर्न म्हणा, घरात काही विरोध नाही झाले. उलट जाऊन येत असे का होतं म्हणजे. त्या बाईने जाऊन आधी बुक केले, म्हणजे चंद्रपूर तसे लहानच होते त्या. मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन आलो, पण ते सांगायला हिंमत केली तुम्ही? अरे वा. अच्छा. जाऊन आलो आम्ही ते पार्टी. आणि कुठे गेला होता तुम्ही? किटी पार्टी कुठे केली? हॉटेल होते तसं, का खूप मोठे हॉटेल वगैरे असं काही नाही, हॉटेल होतं साधं. हॉटेलमध्ये जायला मिळतंय हीच मजा. उडपीचं हॉटेलच. हॉटेलमध्ये जाणंही म्हणजे पूर्वी ना, त्या काळात सांगते तुम्हाला, तो मुलगा हॉटेलमध्ये रोज जातो म्हटलं की हे वाटायचं आमच्या लहानपणी, सांग बिघडलेला आहे हॉटेलमध्ये जातो तो मुलगा. आता कसं दारू पितो, सिगरेटला असं म्हणतो, तसं तो मुलगा बिघडलेला रोज हॉटेलमध्ये जातो. त्यापुढे आम्हीच आता हॉटेलमध्ये उतरतो काय, हॉटेलमध्ये जातो काय, काहीच राहिलेलं नाही आता तशी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण ती एक वेगळी मजाच होती ना. मजा होती त्यावेळेला तुम्हाला ते अगदी आपण वेगळं काहीतरी करतोय असं वाटलं असेल. पण मग नंतर घरच्यांना सांगितलं का सगळं? माझ्या मिस्टरांचा तर विरोध नव्हते, तुझा कुठे. बरं. म्हणजे मॉडर्न होते मिस्टर तुमचे. उलट त्याने सपोर्ट केले ना, म्हणूनच मी 11वी पण झाले लग्नानंतर. हो, लग्नानंतर. अच्छा, 11वी लग्नानंतर केली. हो हो. तेव्हा जॉब पण मिळत होते सचिवालयात मला, पण घरचे नाही, जबाबदारी घरची जबाबदारी सांभाळून शक्य नव्हतं. अरे, एवढी छान संधी सोडली तुम्ही? नाही. आणि माणूस तेव्हा तृप्त होतं, मी सांगते. जेवढं येतं ते आपल्याला काय कमी, एवढं पगार मिळतो, पुष्कळ झाले का आहे, त्याच्या समाधान समाधानी होती तेव्हा. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं. आणि मग तुम्ही चंद्रपूरला किती वर्ष होता? 3-4 वर्ष होतं चंद्रपूरला. तिथून मग आम्ही मुंबईला. आणि मुंबईला कुठे राहिला? मुंबईला बांद्राला, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. बांद्रा ईस्टला? हा, ईस्टला. अच्छा. आणि बांद्रा ईस्टला कुठे तुम्ही साधारण? गव्हर्नमेंट कॉलनीत कुठे? बी मध्ये राहत होतो, मग ए मध्ये आलो. मारुतीचं देवळासमोरच होतं बघा, ए मध्ये. हो, म्हणजे ते कला मंदिर ते कला मंदिरचे त्याच्याजवळ. हो. बरं. अच्छा. मला कला मंदिर माहिती, कारण मी पण MIG मध्ये राहत होते.
आणि कधीतरी असं चुकून कलामंदिरमध्ये पिक्चर हा. वगैरे बघायला जात होतो आम्ही, पण फार नाही. हा. त्यामुळे कलामंदिर वगैरे माहिती आहे आणि तो भाग संबंध माहितीच आहे. हो. हा. MIG मध्येच माझे नणंद राहायचे तिकडेच. अच्छा अच्छा. MIG मध्ये कुठे? MIG मध्ये बिल काय काय लक्षात नाही, नाव लक्षात नाही. हा, हा. कारण आम्ही राहत होतो A63 मध्ये. हा. त्यांची बिल्डिंग आता सगळं बदलले, ते बिल्डिंग सुद्धा पाडून सगळे वेगळंच बांधले ना सगळं. तिकडे ना आमच्या समोरच्या एका बिल्डिंग मध्ये एक गजेंद्र गडकर म्हणून राहत होते. हा. त्यांचं तुमचं काही नातं होतं का? नाही, नातं काही नाही, पण ओळख होती त्यांची आणि आमची. अच्छा. त्यांना हा. 5 मुली होत्या हो बघा. हो. आणि कारण ते आधी सोलापूरला असायचे, माझ्या आई वडिलांच्या शेजारीच. अच्छा. हा. बरं. सोलापूर, त्यामुळे ओळख होती त्यांची. माझ्यापेक्षा माझ्या बहिणी वगैरे जास्त ओळखायचे त्यांना. असं. अच्छा. हा. अच्छा. कुंदाताई म्हणून होते त्यांचं. हा. बरं. पण मग तिकडचं काही एखादं काही आठवत आहे का तुम्हाला? बांद्रामधलं? बांद्रामध्ये माझा मुलगा झाला, त्याला भयंकर हे होतं, हाऊस बाहेर फिरायचं वगैरे. हा. आम्ही त्याला सोडून गेलो होतो, एकदा हरवला म्हणजे काय, पैसे सापडले. मी ॲपल घेऊन येतो म्हणून गेला, घरात हे होतं ह्यानं काही लक्षात नाही. मी संध्याकाळी आम्ही सगळे बायका गेलो होतो, बाहेरून आले की कुठे आहे म्हटलं की ते म्हणाले इथंच असेल, बघतो तर नाही. मग तो कला मंदिरच्या समोर बसला होता तिथं शोध खेळत. तेव्हा कसं जीव एकदम हे झालं होतं, ते एक आठवलं मला पटकन. त्या अगोदर चंद्रपूरला असताना काही आणखीन एखादं आठवत आहे का? कारण तुमचं ते आयुष्य अगदी वेगळं वाटतंय मला. चंद्रपूर मधल्या? हा, असं चंद्रपूरमध्ये आम्ही ह्याला गेलो होतो, मिस्टर टूरला गेले की ना, आम्ही बायका पण त्यांच्या सगळ्यांनी जीप काढायचं, कोणाकोणाचं जात होतो. आणि असं बऱ्याच ठिकाणी मिळून जात होतं, काही काही ठिकाणी स्वतंत्र कोणी. आमच्या ओळखीचेच होते ते, शिरोंच्या म्हणून तिकडे गेले होते. शिरोंचे? हा. त्यांचे काम असायचे तिकडे. ते शिरोंचे एक छोटं गाव आहे. हा, गाव. अच्छा. तालुका ठिकाण असेल तिथं. हा. आणि मध्ये काहीतरी नदी लागली, त्यामुळे त्यांना तिथं आंघोळ करायचे हे आले. बरं. ते सगळे उतरले, 7-8 लोक होते वाटतं. हा. आणि हे मुलगी लहान होती, 7-8 वर्षाची असेल त्या मुलगी, तेवढंही नाही, 4-5 वर्षाची होती. त्या मुलीला त्यांनी असं हात हे धरून ते आंघोळ करत होते आणि पाण्याची जोर आली, मुलगी वाहत गेली आणि त्यांच्या पाठोपाठ सुटली. भोवरा होता, पाण्याचे भोवरा होता म्हणतात ना, तसं होतं. अच्छा. अच्छा. त्याच्यात ती गेली, म्हणजे फिरत डोळ्यासमोर त्यांच्या पाठोपाठ हे गेले. त्यांना पकडायला एक शिपाई गेला, त्यांना पकडायला एक क्लार्क होता, तो गेला. 4 माणसं गेले त्या दिवशी. कोणी वाचवू नाही शकलं तिला? नाही, कोणीच नाही. प्रेत मिळायला 2 दिवस लागले. प्रेत मिळायला 2 दिवस लागले. वाहून गेले होते. आणि ते 4 जण पण नाही मिळाले? गेले. 2 दिवस लागले 4घही मिळायला. बरं. पण भोवरा बंद कधीला, थांबला कधी? नाही, भोवरा चालूच असतं म्हणे, माहिती सती ते भोवरा होतच म्हणे. ओ. आणि या लोकांना माहिती नव्हतं? तिथं बोर्ड वगैरे घालायला पाहिजे, तेव्हा नंतर आता घातले पुढे म्हणतात ते. असं बोर्ड लावलं नसल्यामुळे लोकांना कळलंच नाही ते तसंच आहे. हे म्हणजे किती वर्ष झालं, बरेच वर्ष झाले, 50 वर्ष होऊन गेली असते तेव्हाचे. बरोबर आहे. बापरे. खूप म्हणजे सगळ्या लोकांनी मदत केली खूप. आणि त्यांच्या मिसेसना मग ते शिकल्या, मॅट्रिक होऊन मग नोकरी गव्हर्नमेंटमध्येच त्यांना मिळत दिली. लग्न झालं सगळं त्यांचे. आता अजूनही आमचं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट आहे. चांगलं. कसं ना अंगावर काटा येतो असं, विचारू नका तेव्हा. हो ना. आणि त्याच दिवशी नेमकं माझे भाऊ वगैरे सगळे गावाहून आमच्या घरी आलेलं. आम्ही काही विचारच केले नाही. त्यांना घरात तुम्ही बसा आणि एक शिपाईला घरात ठेवलं. आम्ही सगळं तिकडे जाऊन 2 दिवस राहिलो होतो. बरोबर आहे. असं बरोबर आहे. पण मग त्यांना एकच मुलगी होती? एक मुलगी एक मुलगा होता. मुलगा मोठा झाला. अच्छा. अच्छा. तो असतो आमच्याकडे, अजूनही येत असतो, जात असतो. बरं. तेही ठाण्यालाच असतात आता. बरं. त्या गेल्या आता, मागच्याच वर्षी गेल्या त्यांच्या मैत्रिणी, म्हणजे त्या मिसेस. पण मग नंतर त्यांनी कायम नोकरी केली? हो, नोकरी केली, रिटायर्ड झाले. माझ्यावर 2-3 वर्ष मोठ्या होत्या. बरं. पण मग मुंबईला तुम्ही किती वर्ष राहिला? मुंबईला झालं की 50 वर्ष मुंबईला. एकंदर
मुंबई ठाणे असं. मुंबई ठाणे मिळून 50 वर्ष झाले. हो. अच्छा, मग मुंबईहून तुम्ही ठाण्याला गेला? हो, ठाण्याला. बरं. ठाण्याला बदली झाली, बरं. ठाण्याला. बरं. मग आता किती वर्ष आहात तुम्ही ठाण्याला? ठाण्याला 35 वर्ष झाले. 35 वर्ष झाली. बरं बरं. म्हणजे मग तिकडच्या आठवणी भरपूर असतील. कुठल्या? 35 वर्षापूर्वीच्या. हो हो. छान भरपूर आठवणी असतील तिकडच्या. हो हो. ठाण्यात आहेत, ठाण्यात भरपूर झाले. मुलींचंही तिथंच लग्न झालं, ठाण्यातच. मुलाचं झालं तिकडेच. बरं. आणि आमचे तिथं भजना मंडळ सुरू झाले होते. कानडी भजना मंडळ आहे. मी कानडी मराठी दोन्ही ह्याच्यात जात होते भजनी मंडळात. भजनी मंडळामध्ये. बरं, किती छान. हो, आमचे टूर जायचे भजनी मंडळाचे सगळीकडे. तिरुपतीला गेलो होतो आम्ही एकदा. बरं. आणि मग मुलींची लग्न कुठे झाली, कुठे दिली त्यांना? मुलींच्या महाराष्ट्रातच. कारण कर्नाटकात जरा आमच्याकडे सोहळं वोळे जरा खूप असतं ना. मुली मला म्हणत होत्या, तू आम्हाला कर्नाटकात देऊ नको, आम्हाला एवढं सोहळं वोळं नाही नको असतं. मग महाराष्ट्रातच दिलं. त्यांचं त्यांच्याप्रमाणे ते सुखी. मुलाचं कर्नाटकी आहे मुलगी, म्हणजे ते कर्नाटकला चाललं. हा, ती बरोबर, म्हणजे तिलाही नकोच होतं सोहळं वोळं एवढं. म्हणजे पाहिजे पण खूप असं असे. ती सून चांगली आहे आमची. ती म्हणाली, तुमच्याकडे एवढं नाही म्हणून मला तुम्ही पसंत पडलं म्हणजे. मग आता मुलगा आणि तुम्ही एकत्र राहता? नाही, आम्ही वेगवेगळेच राहतो. ठाण्यातच. पण ते मुलाचं काय बंगला आहे, ते पायऱ्या चढणं उतरणं आमच्याकडनं होत नाही. मुलाचंच दुसरं घर आहे त्यातच, तिकडे लक्ष्मीनारायण तिकडे राहतो. त्यामुळे जाऊन येऊन रोजचं फोन हे चालूच असतं. पण आता नोकरी त्यांची तिकडेच आहे मुलाची? हा, आता ऐरोळीला हे असतं, पण आता हल्ली घरनंच असतं. MD येतो मुलगा. पण मग त्यांना ते नोकरी करायला लागले ते ठाण्याच्याच इकडे? नाही, सुरुवात वेस्ट इंडिजला केला तो. पहिलं जॉब त्याचं. बरं. हो, वेस्ट इंडिजला पहिल्या जॉबलाच त्याला टॅक्सी घेऊन गेले होते एअरपोर्टला वगैरे. आम्ही हे केलं होतं. पण मग त्यांना वेस्ट इंडिजला तुम्ही जायला दिलं? हो, कसं जाऊ ते पहिल्यांदा रडले मी खूप. तो त्यालाही माहिती होतं, आईला जरा हे होतं म्हणून. तो मला पहिल्यांदा इंटरव्ह्यूला बोलला नव्हता. त्या दिवशी गेला इंटरव्ह्यूला. मला वाटलं मित्राकडे जाऊन येतो म्हणून. मग रात्री 10 वाजले, आला नाही. तर म्हटलं काय करावं, मित्राला फोन केले मी. मग तो म्हणाला, काकू तो आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो, तो पास झाला, पुढे त्याला त्यासाठी बसवले तर पुढच्या सगळ्या चौकशीसाठी. आणि मी आलो, तुम्ही काही काळजी करू नका. मग रात्री 10ला आला. म्हटलं झालं असंच. मी रडायलाच लागलो, माझा मुलगा मला सोडून एवढं लांब झाला. हो ना, हो ना. मग विचार केले की कळतं त्यांचं आयुष्य पुढे, त्यांना पुढे जायला तिकडे गेलं पाहिजे. मग एकदा म्हणाले, सोडू का? मग म्हटले, नको सोडू, जावा तुम्ही, पुढचं तुमचं आयुष्य तुमचं असतं. तुमच्या आयुष्यातल्या काही घडामोडी अगदी आगळ्यावेगळे आहेत. म्हणजे ऐकलेल्या होत्या काही गोष्टी, पण तुम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. एस्पेशली तुमच्या मावशींच्या बाबतीत, वडिलांच्या मावशींच्या बाबतीत. म्हणजे तो एक अगदी वेगळाच आहे अनुभव. आणि तुम्हाला सांगितलेलं तुम्हाला अजून आठवतंय? आठवतंय, सांगू शकते दोन्ही. हो ना, हो ना, हो ना, हो ना. देवाचं दयेने तेवढं आहे तेच. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. एक मिनिट. सौ गजेंद्र गडकर, मेधा गजेंद्र गडकर, विजया गजेंद्र. तुम्ही मेधा सांगितलं? मेधा नाही, माझी मुलीचं नाव मेधा आहे. मला वाटलं तुमचं नाव मेधा आहे. माझं विजया. बरं बरं. यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. खूप वेगळ्या काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. अशा गोष्टी आपण वरचेवर इतरांच्या मुलाखतींमध्ये सुद्धा ऐकणार आहोत. मजा येणार आहे. आता सौ गजेंद्र गडकर यांना
सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून एक छोटीशी भेट. अरे कशाला. नाही नाही अहो, म्हणजे काय छोटंच आहे, मोठं काही नाही. आणि केअर फाउंडेशन तर्फे त्यांना हे एक जांभळाचं रोप आहे. केअर फाउंडेशन हे पर्यावरण आणि एन्व्हायरमेंट याच्यावरती खूप काम करतात. मयूर हे त्याचे फाउंडर आहेत. हे तुम्हाला जांभळाचं झाड रोप लावा कुठेतरी. हो, हा? माझ्या मुलाच्या घरात मागे जागा आहे लावायला. बंगला आहे त्यांचा. हो, बंगला आहे. हा, म्हणजे मग तुम्हाला तिथे हो, लावता येईल. लागते. हो. हा? आणि त्याची फळं नंतर हो, त्यांच्या मिळते. त्यांना हा, त्यांच्या हा. मुलांना नातवंड मिळतील. फणतवंडांना नातवंडांना पतवंडांना कारण मिळेल. वाढायला वेळ लागतो. हो. पाहत रहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट अवश्य करा. तुमच्या कमेंट खूप मौल्यवान आहेत. यापुढेही तुम्हाला वेगवेगळ्या मुलाखती ऐकायला मिळतील. तोवर धन्यवाद. नमस्कार.